नीला सलाम। आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिथे आलेलो आहे। या ठिकाणी मराठवाडा युनियन लेबरचे इथं आंदोलन चालू आहे। त्या ठिकाणी आपण या सदस्यांसोबत आपण आज चर्चा करूया। यांची मागण्या काय आहेत ते आपण ते बघू शकतो। सर, आपल्या मागण्या काय सर? सर, आमच्या मागण्या अशा आहे की आम्ही याच्या अगोदर बी भरपूर याच मागण्या करता आम्ही 5-6 वर्षापासून नेहमी आंदोलन निदर्शनं भरपूर केली, पण आजपर्यंत आमचं काम त्यांनी मार्गी लावलं नाही। काय काम? आमचे हे महागाई निर्देशांक, जो महागाई भत्ता निर्देशांक आहे, हा जो आम्हाला दिला पाहिजे हा कॉन्ट्रॅक्टरला दिला जातो। मजूर आम्ही असताना त्या लोकांनी त्यांना पैसे कॉन्ट्रॅक्टरला देऊन टाकले। नाही, आपण सध्याला जे जिल्हाधिकाऱ्यामध्ये जे सध्याला निवेदन दिलेलं आहे, तर प्रशासनाचं म्हणणं काय आलंय? ते अजून कोणी आलेच नाही आमच्याकडं, पण त्यांनी जे आमच्या 2014 ते 17 पर्यंत जी महागाई निर्देशांक आहे त्या लोकांनी कॉन्ट्रॅक्टरला उचलून दिला, जेणेकरून तो आम्हाला पाहिजे होता। जे कर्मचारी आम्ही हमाल कामगार त्यांना द्यायला पाहिजे, कष्ट आम्ही करायचे आणि त्यांना द्यायचं। आणि दुसरे विषय असा आहे सर, का 2017 मध्ये त्यांचे संस्था रद्द केल्या होत्या कलेक्टर साहेबांनी, आणि ते फ्रॉड असून त्यांना यावेळेस परत त्यांना टेंडर देऊन टाकले त्यांनी। तर सध्याला आपल्या मागण्या काय? सध्याला आता टोटली पूर्ण आपल्या मागण्या काय असल्या? आमचा 15 महिन्याचा जो फरक रक्कम बाकी तो आहे एक यांच्याकडे बाकी 15चा आहे, कोणाचा 16चा आहे, कोणाचा 18 महिने। नेमकं कोणाकडे बाकी? हे कलेक्टर साहेबांकडे, म्हणजे यांच्याकडेच जिल्हाधिकाऱ्याकडे बाकी आहे। मग त्यांचा सध्याला आता जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही ते भेटले आहेत? हो। तुमचे अध्यक्षाचं नाव सांगता येईल? सुभाषजी लोमटे साहेब। ओके, आपण त्यांनी भेटले त्यांना? ते अजून कोणी आलेच नाही, तर कोणीच नाही म्हणतात। ओके, 5 दिवस होऊन गेले अजून। ओके, सध्याला तुम्हाला बसून किती दिवस झाले? आता आम्हाला 5 दिवस झाले। 5 दिवस झाले। हो। आजच्या ठिकाणी आपण बघू शकतात की बाबा या ठिकाणी मराठवाडा लेबर युनियनचे सदस्य इथं 5 दिवसापासून इथं बघलेले आहेत, आणि त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांसमोरचे कोणतेही आतापर्यंत कर्मचारी किंवा पीए इथं सध्याला कोणी इथं आलेले नाहीयेत। त्यामुळं आज ब्युरो रिपोर्ट नीला सलाम, न्यूज रिपोर्टर किरण खरे।